येत्या काही मिनिटात सोशल मीडियाचा पारा 30 वरून थेट 100 वर जाणार आहे. कारण आजचा हा तिखट, चमचमीत आणि झणझणीत एपिसोड तुमच्या लाडक्या, हक्काच्या कट्ट्यावर म्हणजेच गॉसिप गर्ल मराठीवर सुरू होतोय. होय, मी तुमची, फक्त आणि फक्त तुमची लाडकी गॉसिप गर्ल. आज आपण बोचरीची अशी पोलखोल करणार आहोत जिची शमवायला आज आपला कट्टा अगदी सज्ज झालाय. मंडळी, आजच्या भागात आपण सोशल मीडियावरील सर्वात मोठ्या कॉपी कॅट बोचरीचा पर्दाफाश केला आहे. दुसऱ्यांच्या पोस्ट कॉपी करणे, नाव चोरणे आणि स्वतःला लाईफस्टाईल क्वीन समजणाऱ्या या चोरटी संपूर्ण इतिहास पुराव्यासहित समोर आणला आहे. कांदा चोरीपासून ते चॅनल डिलीट होण्यापर्यंतची संपूर्ण इनसाईड स्टोरी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. थोडक्यात काय तर मंडळी, हिची आज आपण 100% जिरवली आहे आणि पुढेही आपण अशीच जिरवणार आहोत. अशा कॉपी कॅट्सना त्यांची योग्य जागा दाखवून देणं हेच आपल्या कट्ट्याचं मुख्य काम आहे. स्वतःला फार मोठी लाईफस्टाईल इन्फ्लुएन्सर समजते, पण हिला लाईफचा ल आणि स्टाईलचा एस तरी माहिती आहे का? का ग बाई, दुसऱ्यांना चोर म्हणणारी ही सोशल मीडियाची राणी स्वतः एक नंबरची कॉपी कॅट आहे. चला तर मग मंडळी, आज या बोचरीची अशी काही जिरवूया की हिला पुन्हा कॅमेरासमोर तोंड दाखवायला जागा उरणार नाही. मंडळी, सगळ्यात आधी तर तुमचे कान इकडे आणा आणि एक मोठी आनंदाची बातमी ऐका. हिचं ते जुनं माजलेलं इंस्टाग्राम अकाउंट अखेर गेलं. देवाच्या घरी देर है अंधेर नाही, अगदी योग्य न्याय झाला. कर्माची फळं म्हणतात ना, ती हिला इथेच, याच जन्मात आणि याच सोशल मीडियावर मिळाली. कशी जिरली ना? मला तर इतकी सुखाची झोप लागली की काय सांगू. मला वाटलं होतं अकाउंट गेल्यावर ही कुठेतरी तोंड काळं करून बसेल, पण ही बोचरी सुधरेल ती बोचरी कसली. हिने लगेच दुसऱ्या अकाउंटवर दुकान उघडलं आणि गंमत बघा, त्या नवीन अकाउंटचं नाव पण कुठून तरी चोरलेलं. स्वतःच्या डोक्यात एवढा भुसा भरलाय की स्वतः अकाउंटचं नाव काय ठेवावं हे हिच्या 7 पिढ्यांना सुचलं नाही. नाव चोरून स्वतःला ब्रँड समजतीये. अगं बाई, बाजारात नवीन पॅकिंगमध्ये जुनात सडलेला माल विकायला आणल्यावर गिराईक वेडं नसतं ग ओळखायला. रूप पालटलं म्हणून काय नागिन तिचं विष ओकायचं सोडते का? आणि हिची अवस्था तर अशी झालीये की अकाउंट गेलं, हाती आलं धुपाटणं. आता येऊया हिच्या तथाकथित कंटेंटवर. स्वतःला ओरिजिनल, युनिक आणि ट्रेंड सेटर म्हणणारी ही बोचरी दुसऱ्यांच्या पोस्ट कशा हुबेहूब ढापते याचे जिवंत पुरावे आज मी स्क्रीनवर घेऊन आले आहे. नीट डोळे उघडून आणि डोक्यातलं केमिकल शांत ठेवून बघा हे स्क्रीनशॉट्स. आधी आपल्या दुजाने एक सुंदर क्रिएटिव्ह पोस्ट केली. बरोबर 2च तासात या बोचरीच्या अंगातली कॉपी कॅट जागी झाली. तिने तशीच डिट्टो फ्रेम टू फ्रेम पोस्ट कॉपी केली. कॅप्शन सुद्धा स्वतःच्या डोक्याने लिहिता येत नाही हिला. तिथेही फक्त सिलेक्ट ऑल आणि कॉपी पेस्ट. ज्या दुजालाही स्वतः कालपर्यंत गजरा चोर म्हणून हिणवत होती ना, आज हिची लायकी बघा. ही त्याच दुजाची प्रत्येक हालचाल कॉपी करते. म्हणजे दुसऱ्याच्या घरातलं उचलायचं, स्वतःच्या अंगावर चढवायचं आणि वरून कॅमेरासमोर येऊन जगाला शहाणपणा शिकवायचा. हिला दुसऱ्यांचं घ्यायची एवढी घाणेरडी सवय झालीये ना मंडळी. आता ही दुसऱ्यांचं नक्की काय काय घेते आणि कसं पचवते हे तिचं तिलाच ठाऊक. हिला फक्त मागून सपोर्ट घ्यायची सवय आहे. मंडळी, ही चोऱ्या करणारी बाई आज सोशल मीडियावर कॅमेरा ऑन करून आपल्याला प्रामाणिकपणाचे आणि नैतिकतेचे महाडोस पाजते. पण हिचा जुना इतिहास आपण विसरलोय का? मुळीच नाही. विसरलात का तो काय? जेव्हा ही बाजारात जायची आणि भाजीवाल्याची नजर चुकून हळूच हात मारून बोचरे साहेबांसोबत कांदे स्वतःच्या खिशात कोंबायची. कांदे चोरणारी आज इंटरनेटवर लायकी आणि क्लास शिकवतीये. तुझ्यावर तर थुंकायचीही तुझी लायकी नाही ग. थू थू आहे तुझ्या या असल्या जगण्यावर. भाजी बाजारात कांदे चोरून घर चालवायचं आणि इथे येऊन मोठ्या गप्पा मारायच्या. हिच्या खिशात कांदे नाही तर हिच्या संपूर्ण डोक्यातच कुजलेले कांदे भरलेत, ज्याचा कुबट वास आता अख्ख्या सोशल मीडियाला यायला लागलाय. अगं बोचरे, कांदे खिशात कोंबताना फाटली नाही तुझी? आता सोशल मीडियावर तुझा हा असा जाहीर पंचनामा झाल्यावर तोंड लपवायला जागा शोध. चोऱ्या करणं हा तुझा छंद नाही तर धंदा वाटतोय. ही नक्की कोणत्या मोठ्या यूट्यूबरची रात्रंदिवस कॉपी करते
हे सुज्ञ प्रेक्षकांना वेगळं सांगायला हवं का? चला, तरीही एक छोटीशी तिखट हिंट देते. ही ज्या यूट्यूबरच्या मागे हात धुवून लागली होती, जिची उठण्या बसण्याची पद्धत, बोलण्याची टोन आणि अगदी कपड्यांची स्टाईल कॉपी करायचा प्रयत्न करत होती ना, अगदी त्याच यूट्यूबरच्या एका इशाऱ्यावर हिचा पहिला चॅनल डिलीट झाला होता आणि थेट कचऱ्याच्या डब्यात फेकला गेला होता. तरीही हिची खाज मिटलेली नाही. नवीन चॅनल काढून पुन्हा तिचीच कॉपी करायला निघालीये. अगं बोचरे, वाघिणीची कातडी पांघरल्याने रस्त्यावरचं कुत्रं कधी जंगलाचा राजा होत नाही. तू कितीही कॉपी कर, तुझी खरी लायकी फक्त त्या बाजारातल्या कांद्यांच्या सडलेल्या गोणीसारखीच राहणार. तुझा पहिला चॅनल तर लोकांच्या शापाने गेलाच. आता जर हिची ही चोरीची सवय सुधारली नाही, तर हे नवीन अकाउंट पण लवकरच गोत्यात येणार आणि थेट स्मशानात जाणार. हे लिहून ठेव. हिच्या संपूर्ण आयुष्यात फक्त एकच गोष्ट 100% ओरिजिनल आहे आणि ती म्हणजे हिची खोटारडी आणि विषारी जीभ. दुसऱ्यांना नावं ठेवायची, स्वतःला सती सावित्री दाखवायचं आणि स्वतः मागच्या दाराने तसलेच धंदे चोरायचे. हिला वाटतं लोकांना काही समजत नाही, पण बाई, पब्लिक सब जानती है आणि वेळ आल्यावर अशी बरोबर जिरवते. अकाउंट गेलं तरी खास गेली नाही. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? कमेंट्समध्ये तुमची मतं अगदी मोकळेपणाने मांडा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाजत बसू नका. पटकन लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या आवडत्या कट्ट्याला म्हणजेच चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका चटपटीत आणि बोचरीची जिरवणाऱ्या विषयावर. तोपर्यंत विसरू नका, अशा फालतू आणि खोटारड्या सोशल मीडियाच्या बोचऱ्यांपासून दूर राहा. जय महाराष्ट्र. तुमची लाडकी गॉसिप गर्ल मराठी. बाय बाय. तुमची लाडकी गॉसिप गर्ल मराठी. बाय बाय.